जानू दाजी इकडं गोडा. अरे दाजी बैलांना भुलल्यात गवसून गवसून पिटाटलू आणि तुला पाहायला म्हणून इकडं आलो. माझी तुझी माझी ना ह्या काय करत होस? आज बसलो तू जरा सापडतील तुझी बैला उगवती खण गेल्यात. ह्या फुकत जरा किसतो. असा रातचे रिचे एकटा हिंडायचा नाही. टाइम काय झाला तर इकडे निघून या जा. अरे पण दाजी बैलांना जीव लागतो न रे. हा काय रे दाजी एवढे रात्री एकटाच कसा इकडे राहतोस? भेव बीव वाटत का नाही तुला? ह्या रान म्हणजे आपला घरच. तिथं काय बिहायचा. माझे सारखा तर नाही रे तू रे. एकदा माणूस जंगलात आला का सगळा आपलाच वाटत. घे. नाही ना दाजी ह्या खातोस पण मग काही आहे का नाही रे? आहे ना बस ना काय देता आण तू. धर. दाजी हा ग्लास घे. पास काय बस बस दाजी.
दाजी आ कशी वस्तू नाही फार दिवसांनी अशी वस्तू प्यायला मिळाली. मग आपला कामच तसा तर मग दिसतो फुक जरा. दाजी इडी रे दाजी. हा दाजी घे. घेतो ना दाजी. हे रानातले काही देवा या तुझा खाना परत तिकडे येशी नको. दाजी तेव्हा घे. ये माझ्या मागा. जाम कटाळा झालाय रे आज. अरे मालकाचा काय कटाळा आलाय. हो हो चला तर कुठे तरी जाऊ. त्याला मग दगडी मला जायचा. चला. काय महेश काल ती कुठे जाईल? कॉलेजला ना ऍडमिशन घ्यायला जाईल. हा घेतलाच मग? घेतला जाम ना. मजा मग. मग काय काय बटरे राजू रे. अरे तो आवायला गेलाय ना. ही पाय ही गँग पाय. गॅंग कोड तुम्हाला काय करायचंय? आम्ही कुठे जाऊ ना. काय सांगता. आम्ही कुठे जाऊ ना. आहे का दम तुमच्या चिरापाटी खेळू चला. नाही नको रे, त्यांचा मेन माणूसच नाही आहे. आम्ही आहो ना 4 जण. विचारत तरी ना आम्हाला काय कमी समजतोस. पाय हो 100 ची पाय. चला 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 चला. चला मग. बटरे तुला तर मी तुला चला. आदिवासी भागातील प्रामुख्याने खेळला जाणारा हा आहे चिरापाटीचा खेळ. यालाच चिलापाटी असं देखील म्हणतात. खरं तर हा खेळ कबड्डीसारखाच 2 गटात हा खेळ खेळला जातो. एका संघातील खेळाडू हे सुरुवातीच्या रेषेपासून अंतिम रेषा गाठतात, तर ती अंतिम रेषा गाठू नये म्हणून समोरील टीमचे खेळाडू त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारचा हा चिरापाटीचा खेळ खेळला जातो. यार तुमच्या तालच्याकडे येऊन देस. थांबा मी जातो.
बटरची खेळतात बाय. हो चला आपणही खेळू. चला चला आपल्याला खेळवतील ना होय. अरे मग खेळवतील मग. चला चला खेळू. माणूस आला आता तुम्ही मेलस. राजू बरा झाला आलास. 100 रुपये लावले. आरबीएस नको आपलं 100 आहे ता. आणि आम्ही रे निघा तिकून जा. राजू तुम्ही बरोबर पार्टी बदलवलीस ना. शेवटचा गडी राहिलाय हो. आता बेस आउट करायचा बरं का. आता 100 आपलंच. भारी बनवलाय ना. परत 100चा आपले खल. परत कोठा. आता काय तुझी बटरा देऊ तड. भारी बनवते पण अठाना. मामा चटणी देत. चिकन 1 नंबर बनवला आहे. मिनू ए मिनू काय रे दादा. इकडे येत ताव. हे वाटतं पोषक बसले त्यांना चटणी देऊन देत. ए माझी घर माकड तोड्या हो. चटणी जाम चिकट लागली. लागलच ना तुला आता चिकट. चला मी नाही का. हे पैसे दिलंस रे. हो दिलं. चिकन भारी होता. मावाची पोरगी भारी होती ना. तुला मुदामच ठसका लागेल ना. काय सांगू आता. राजू होणार काळा आकाश. आज तर घरातला मग काहीच नाही केलं. सगळं माझंच करायला लागत आहे. शेतातला पाय पण घरात नाही. हा आता घरात चकाचक ना. मग बघूया. राजू कधी लावून नजर ठेवतो. हा कोंबडी येते लोटून पेटून देते. हो एकच कंदील आहे. हा हा
दादा आपण कुठे चाललो? राजू तुझं आहे ना काय प्रश्न बरा रे चाल मग सांगेन. दादा ह्या झाडा ह्या पाना ते डोंगर ते कोणी बनवलं? पोरा ही सगळी निसर्गाची कृपा आहे. झाडा येली पाना फुला डोंगर दर्या ही आपली संपत्ती आहे आणि ह्या आहे म्हणून माणूस आहे बरा का. ह्या जर नष्ट झाला ना माणूस पण नष्ट होणार आहे लक्षात घे. म्हणून ही निसर्ग संपत्ती आपण जपली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. आला लक्षात. जास्त चावळच नको. चाल. दादा तेच ना त्या रानभूत ते बिवत त्या. कोण दिसला तुला रानभूत? आणि कोण सांगत रानभूत भिवत? अरे ते आपलं रक्षण करत. रानभूत ह्या निसर्गाचं रक्षण करत. आला लक्षात. बिव काही नाही. भिवत आपल्याला आपलं मन. हा चाल. गवत आहे हो पाहून जरा. दादा कोंबडा का आलं? उऱ्या कोंबडा पाहंजील आपल्या पाहंजी द्या चाललोय. पांजी म्हणजे काय? अरे पाहंजी म्हणजे हे सगळं आपण निसर्गावर जगतो. निसर्गात आपले अन्नधान्य पिकवतो. मग निसर्गात पण काही देवता आहेत. रानभूता बाबऱ्या भूता रानव येताळ हे निसर्गात आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला अन्नधान्य काही मिळतं. आणि ह्या भूता बिताना हे आपलं रक्षण करत आहे आणि ते अजून आपलं रक्षण करावा म्हणून त्याला आपण हा नैवेद्य म्हणून ह्या पाहंजी देतो. आला लक्षात. ही आपली पूर्वजांपासून रूढी परंपरा आहे आणि ती आपण किती आता जग पुढे गेला तर ती आपण जतन करायला पाहिजे. आजच्या पिढीला हे माहिती व्हावं म्हणून आता मी बरोबर आणलाय. हा चाल. पोऱ्या इचू काढणार होतं. हा पाय पाहून टाक. मग त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपले करत हो. आला लक्षात. रानात साप इचू काटा जनावरा राहते ते आपलं रक्षण करावा म्हणजे उपकार म्हणून त्यांना आपण पाहजा बिंजा देतो. आला लक्षात ना. दादा रातचे का पाहंजी देत होते? अरे बाळा काही देवांना ना रातचे पहांजी देत जाते. काही देवांना पहाटेचे देत जाते. काही देवांना दिवसाचे पहांजी देत जाते. असा पूर्वज आहे घाट घालून दिलाय त्याप्रमाणे वागायचा आहे का नाही. असा बेस सांभाळून ये. तोऱ्या बिला बिलास नाही ना. नाही बिहायचा नाही. जाऊ तर तुझ्या पाठीमागा बाप आहे ना तुझा. बिहायचा नाही. आठच थांब. हा पाहंजी देऊन आलो. हा बिहास नको. हा आलो लगेच मी.